अशा प्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील आणि आपण व्यासपीठ पाहाल आजच्या सभेचं, तर आतापर्यंत इतकं मोठं व्यासपीठ ही मुंबईत निर्माण झालं नव्हतं. अशा प्रकारचं व्यासपीठ आहे, भव्य. शिवसेनेचा संपूर्ण कारभार असतो तो भव्य असतो. आणि आज मैदानात उतरण्याच्या निश्चयानं, जिद्दीनं या सभेचं आयोजन आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून आमचे हजारो लाखो शिवसैनिक महाराष्ट्रातले, मुंबईतले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची म्हणा किंवा संबोधनाची वाट पाहत होते. गेल्या 2-1 वर्षात उद्धवजींनी नवीन त्या झूम त्या ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधला, काही ठिकाणी बैठका घेतल्या. पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातलं देशाचं राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेला एक मळभ, धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेनं, खास करून माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणानं पूर्णपणे दूर होईल आणि महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल आणि फक्त इथे भगव्या रंगाचाच धनुष्य या आकाशामध्ये तुम्हाला विहरताना दिसेल. अर्थात हे राज्य, हा पक्ष, हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनं चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिडवण्याचा प्रयत्न करतात, अनेक प्रश्न निर्माण केले, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न. ही जी पोटदुखी आहे, ही जी जळजळ आहे काही लोकांची, त्याच्यावरती मला असं वाटतं आजच्या सभेत योग्य उपचार केले जातात. बूस्टर डोस नंतर तुम्ही म्हटलंय की यांना दाखवावं लागेल, पुन्हा विसरलेले आहे. नाही, कोणाचा बूस्टर डोस मला माहित नाही. हा मास्टर ब्लास्टर डोस आमचा असेल फार तर. आमची फटकेबाजी असते. वी आर मास्टर ब्लास्टर. क्रांतिकारी सभा होणार आहे असं म्हटलंय. आजपर्यंतचे गर्दीचे रेकॉर्ड सगळे तुटले जातील आजच्या सभेमध्ये. मी असं म्हणत नाही. शिवसेना आणि गर्दी ह्याचं एक नातं आणि समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमचा मराठी माणसासंदर्भातला विचार, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातला विचार, विकासासंदर्भातला विचार, याच्यामुळे शिवसेनेचं एक लोहचुंबक आहे विचारांचं. लोक आपोआप जमतात. आणि खास करून आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक उत्सुकता ही महाराष्ट्राला आणि देशाला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल अशा प्रकारची सभा आहे. नवनीत राणे सांगितलं की पुढे टीजर बाळासाहेब सर, काल कांग्रेस हिंदी में जानना चाहेंगे हाँ, सर, बताइए। आज उद्धव ठाकरे जी की सभा है, बहुत दिनों के बाद देखिए, बहुत ही 2-2.5 साल के बाद इस प्रकार की एक जाहिर सभा, रैली मुंबई में होने जा रही है और लाखों लोग आज इस सभा को आएंगे मुंबई में. उद्धव ठाकरे जी का संबोधन सुनेंगे. पूरे देश में उसके बारे में एक उत्सुकता है कि क्या बोलने वाले हैं, कौन सी दिशा, कौन सी भूमिका उद्धव जी लेने वाले हैं. उस बारे में पूरे देश को, पूरा देश जानना चाहता है. 2-2.5 साल से हम लोग इतना बड़ा गैदरिंग नहीं कर सके, इसलिए हमारे लाखों शिवसैनिक, शिवसेना के ऊपर प्रेम करने वाली जनता, सब कुछ वो चाहती थी कि इस प्रकार की एक रैली हो जाए. तो हम आज रैली करने जा रहे हैं. ऐतिहासिक और क्रांतिकारी रैली होगी. आप देख लीजिए, कुछ लोग महाराष्ट्र का माहौल बिगाड़ना चाहते हैं, कुछ लोग महाविकास आघाड़ी की सरकार को बदनाम करना चाहते हैं, कुछ लोग के राज्य को अस्थिर करना चाहते हैं. ये सभी प्रश्नों को आज शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे करारा जवाब देंगे. सर, अजून एक विषय आज अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे शरद पवार साहेब यांच्यावर ज्या प्रकारे कविता ही बघा, माननीय, बघा कोण हे, बघा दुर्लक्ष करा. काही व्यक्ती हिमालय एवढ्या असतात,
काही व्यक्ती या सूर्याच्या तेजा इतका तळपत असतात. सूर्यावरती थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सूर्याचं महत्त्व कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत सगळे. यांना एक वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे. दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असे क्षुद्र कीटक वावरत असतात. खिडकी उघडली काय ते हवा आली काय तर हवेवर वाहून जाते. सर, हिंदी भाषा को लेकर फिर से डिबेट शुरू हो गई है. जिस तरह से तमिलनाडु के एजुकेशन मिनिस्टर ने कहा कि यहाँ हिंदी भाषा बोलने वाले पानीपुरी बेचते हैं, क्या हिंदी भाषा बोलने से देखिए, काम मिलता है, नौकरी मैं खुद मिलती है? हमेशा हिंदी भाषा का सम्मान करती है मेरी पार्टी. जब भी मुझे मौका मिलता है सदन में, मैं मेरी बात हिंदी में रखना चाहता हूं, क्योंकि देश सुने मैं क्या बोलना चाहता हूं. देश की भाषा है. पूरे देश में एकमात्र भाषा को जो मान्यता है, पूरे देश में जो बोली जाती है, वो हिंदी भाषा है. हिंदी फिल्म इंडस्ट्री हो तो पूरे देश और पूरे विश्व में छा गई है. तो किसी भी भाषा का इस प्रकार का अपमान नहीं होना चाहिए. हमेशा भाषाओं का सम्मान करना चाहिए. और ये गृह मंत्री अमित शाह जी ने ये चैलेंज स्वीकारना चाहिए कि सभी राज्यों में एक भाषा, एक देश, एक संविधान, एक विधान, एक निशान और एक भाषा होनी चाहिए. सर, हिंदू जननायक नेमके कोण असा प्रश्न नाही. विचारला जातोय. असे प्रश्न अजिबात निर्माण झालेले नाहीत. हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरेच होते, राहतील आणि आहेत. बाकी आम्ही सगळं हिंदूंचे संघटन करतो आणि त्यांना लढण्याची प्रेरणा देतोय. हिंदू जननायक कोण, महानायक कोण हे प्रश्न या देशामध्ये उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदय सम्राट आणि लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान राहील. सर, काँग्रेसचं चिंतन शिबिर झालंय. या चिंतन शिबिरात त्यांनी असा एक संकल्प दिलाय की प्रत्येक एका घरातली एकाच व्यक्तीला तिकीट दिलं हा जाईल. त्यांच्या कसं बघताय याच्याकडे? त्यांच्या पक्षाचा एक अंतर्गत विषय आहे आणि भूमिकाही चांगली आहे. काँग्रेस पक्षानं आता हळूहळू हालचाल करून वर उठायला पाहिजे, तरच या देशाला काही परिवर्तनाची आशा आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. धर्मवीर पिक्चर आपण पाहिलं का? आणि जर पाहिलं नसेल तर पाहणार आहात? नक्कीच पाहणार आहे. काल मी जाऊ शकलो नाही, कारण मी काल बराच वेळ आम्ही बीकेसीतल्या सभेच्या ठिकाणी होतो. पण त्याचे ट्रेलर सर्व पाहिले, तर रात्री मी माहितीही घेतली त्या सिनेमा संदर्भात आणि तो सिनेमा मी नक्की पाहीन आता लवकरच. राणा दाम्पत्य आता हनुमान चालीसा दिल्लीत सर. तर आपण पाहतो आहोत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या बीकेसीमधल्या सभेतून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेला सभेसाठी गर्दी जमवावी लागत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच आज मास्टर ब्लास्टर फटकेबाजी असेल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. काही क्षणांपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. विरोधकांवर घणाघाती टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा आता दिल्लीतून ठाकरे सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत. राणा त्यांच्या निवासस्थानाहून पायी चालत हनुमान मंदिरासाठी निघालेले आहेत. थोड्याच वेळात राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथं हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं समजतंय. राणा दाम्पत्य पायी मंदिराकडे रवाना झालेला आहे. ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. दिल्लीमध्ये आता राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे. थोड्याच वेळात दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली जाईल, हनुमान चालीसा पठण केलं जाईल. त्यासाठी राणा दाम्पत्य पायी आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानाहून मंदिराच्या दिशेनं रवाना झालेला आहे. ठिकाणी हनुमान चालीसा वाचून आम्ही कोणता गुन्हा केला नव्हता. आम्ही हनुमान चालीसा वाचायला जाणार होतो शांततेने, तर आम्हाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाते, आम्हाला जेलामध्ये टाकले जाते, आम्हाला ते लॉकअपमध्ये टाकले जाते. आणि ज्या औरंगजेबच्या नावावर खऱ्या अर्थानं संपूर्ण आमच्या शरीरामध्ये काटे येतात, त्या औरंगजेबाला गुन्हा टाकणाऱ्यावर
त्याचे दात पाडणार आहे की हनुमान चालीसा वाचून महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांना मानणारा हा महाराष्ट्र आहे, छत्रपतीजींना मानणारा हा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबला जाऊन औरंगजेबच्या कबरावर जाऊन तुम्ही हार अर्पण करतात, हे मला वाटतं की सगळ्यात मोठा गुन्हा या लोकांनी केला. आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने टीजरमध्ये दाखवतात दात तोडण्याचे काम, दात पाडण्याचे काम करणार आहे, जर एवढी ताकद आहे तर त्यांचे दात पाडून दाखवा, मग तुम्हाला आम्ही मानू. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि संकट उद्धव ठाकरेच्या माध्यमातून जे संकट लागलेलं आमच्या महाराष्ट्राला ते दूर करण्यासाठी 24 तासही चाला लागला तरी मी जाईन आणि आरती करत. आजपर्यंत ज्यांनी धर्माचा चोला घेऊन राजकारणा आणि मंचावर मतदान मागितले हे त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाही. आम्ही तर धर्माचा खुलेआम प्रचार करतो आणि आम्ही जेलात गेलो आहे. उद्धव ठाकरे किती वेळा जेलात गेले धर्मासाठी, विचारा त्यांना. काही वेळापूर्वी आम्ही माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि भाजपचे आमदार राम कदम यांची फोनवरनं प्रतिक्रिया जाणून घेतली होती. या दोघांचंही नेमकं काय म्हणणं होतं ऐकूया. किशोरीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि जसं तुम्ही देखील पाहत असाल की राणा दाम्पत्य आता पुन्हा एकदा आक्रमक झालंय. दिल्लीमध्ये जाऊन मुंबईत मातोश्रीवर त्यांना हनुमान चालीसा पठण करता आलं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंविरोधात दिल्लीत हनुमान चालीसा पठण करण्यासाठी त्या निघालेल्या आहेत. मुळामध्ये आमच्या विरोधात कसं होऊ शकतं की हनुमान चालीसा हा काय एका कोणाची मालकी नाहीये ना. हनुमान चालीसा आम्ही बोलतो, आमच्या घरात बोलतो, आम्ही आमच्या देवळात बोलतो. आदित्य ठाकरेंनी हनुमान चालीसाची पूजा करताना तोंडपाठ हनुमान चालीसा पुस्तक न घेता आरती करत बोलले आहेत. त्यामुळे हनुमान चालीसा ही काही नौटंकी आहे. हनुमान चालीसा ही आमच्या हिंदुत्वाची सगळ्यांची त्याच्यातली एक प्रार्थना आहे, जी रामरक्षासारखी प्रार्थना आहे, गणपती स्तोत्र आहे, अशा आणि त्यातली एक प्रार्थना आहे. पण नौटंकीच करायची आहे आणि नौटंकी करायला लावणारे त्याच्या मागे आहेत. त्यामुळे ह्या नौटंकीला इतकं का आपण पण वेटेज द्यायचं? तिला करत राहू दे ना. उलट मी तर म्हणते करून करून भागली आणि आता देवपूजेला लागली तर चांगलं आहे की. काहीतरी सुधारणा होते तिच्यात, चांगलं होत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये उद्धवजींना टार्गेट काय? उद्धवजी त्यांच्या कामावर फोकस करतायत. जे लोकांना हवं आहे, जे लोकांना आता अडचणीचं झालंय, जे लोकांना त्रास होतोय, महागाई वाढली आहे, सिलेंडरचे भाव वाढलेत, पेट्रोल वाढलंय, कुठलाही आपला उद्योगधंदा बाहेर पळवले जात आहेत, त्याच्यावर ते फोकस करतायत. हे काय हनुमान चालीसा करून नौटंकी करते, करून भागली. आणि किशोरीताई, त्यांनी आवाहन केलेलं आता काही वेळापूर्वीच पत्रकारांशी बोलताना की शिवसेना आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा आमचं राणा दाम्पत्यांचं आव्हान आहे, त्यांनी आम्हाला रोखून दाखवावं. मी माझ्या शिवसेनेच्याच भाषेत बोलीन. असले आव्हान नौटंकी करणाऱ्या लोकांकडनं घेण्याची शिवसेनेला सवय नाही. आम्हाला आव्हानाची गरजच नाही. ते आमचं हिंदुत्व आहे, ते आमचं देव आहे. ह्याच्यावर उदाहरणं द्यायची झाली तर फार मोठा एक डिबेट घ्यावा लागेल आपल्याला. पण या नौटंकी करणारी बाई ही करून करून भागली. वयाच्या 12व्या वर्षापासून ती प्रसिद्धी झोतात आहे. कुठल्या झोतात ते नंतर बघू आपण. ही नौटंकी करायला लावणार. किशोरीताई, असंच तुम्ही आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम सुद्धा जोडलेले आहेत. राम कदमजी, तुम्ही देखील आता ऐकलं असेल, दिल्लीमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य निघालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे. शिवसेनेच्या विरोधात जाऊन आम्ही हे हनुमान चालीसा पठण करतोय, शिवसेनेला आव्हान देतोय असं म्हणत त्या आता निघालेल्या आहेत. मात्र किशोरीताई पेडणेकरांनी म्हटलेलं ही पूर्णपणे सपसेल नौटंकी आहे. नाही, या ठिकाणी राणा परिवाराचा देखील स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी काय करावं आणि त्यांनी ज्यांना आवाहन दिलंय त्या शिवसेना नेत्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी या बाबतीत आम्ही टिप्पणी करणार. पण एक मात्र आपल्याला नाकारता येणार नाही, हिंदू म्हणून देवाचं नाव जर कोणी घेत असेल, त्याच्यानंतरचं पुढचं विधान मला माहित नाही, मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी टिप्पणी करणार नाही. पण कोणी देवाचं नाव घेत असेल, कुठल्या देवताचं स्तोत्र म्हणत असेल, पठण करत असेल, तर त्याच्यावर कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही. आणि आक्षेप घेण्याचं कारण तरी काय? मी थेट किशोरीताईंकडे जाते. राम कदमजी, तुम्ही असेच सोबत राहा. किशोरीताई, तुम्हाला आक्षेप घेण्याचं कारण नाही असं थेट राम कदम यांनी म्हटलंय.
आमचा आक्षेपच नाहीये. त्यांनी हनुमान चालीसा म्हणावी, त्यांनी रामरक्षा म्हणावी, त्यांनी गणपती स्तोत्र म्हणावं, हा आमचा आक्षेपच नाहीये. वारंवार चड्डू का ठोकतात उद्धवजींच्या नावानी? संबंध काय? या बाईचा संबंध काय? तुझा पक्ष आहे, तू हनुमान चालीसा म्हण, नाहीतर तू बायबल वाच, नाहीतर तू काही कर, आम्हाला काय करायचंय? आपण आमचं नाव घेऊन शड्डू का ठोकते ही बाई? मग हिला कोणतरी चालवत आहे आणि म्हणून परत म्हणते राम कदम साहेब ऐका, करून करून भागली आणि देवपूजेला लागली. आम्हाला हनुमान चालीसाबद्दल आकसच नाही. हनुमान चालीसा तुमच्या श्वासात आमच्या श्वासात आहे, त्याच्यात काय आहे? पण देवाचं नाव घेऊन जे घाणेरडं कृत्य करते मुद्दाम मुद्दाम मुद्दाम, त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे. किशोरीताई, हिला कोणीतरी चालवतंय, म्हणजे नवनीत राणाला नेमकं कोण चालवतंय? तुम्हाला थेट आरोप भाजपवर करायचा आहे का? किती जण भेटतात जाऊन, त्यांना वाटत नाही तुम्हाला ते चालवतायत म्हणून? भारतीय जनता पार्टी चालवते. राम कदमजी, नाही, या ठिकाणी मी कधीच व्यक्तिविशेष टिप्पणी करत नाही. किशोरीताई त्या त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. पण या ठिकाणी एकच आहे की एक पक्ष म्हणून भूमिका मांडायची झाली. जर कोणी हिंदुत्वाचं नाव घेत असेल, देवाचं नाव घेत असेल, कोणी परत सांगते, आम्हाला आक्षेप नाही. ऐका 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 ताई, ऐका ताई, आम्ही आम्हाला कधीही आक्षेप नाही. व्यक्तीविशेष आधी आमच्या समर्थन केलेलं उद्धवजींचं नाव घेऊन ते म्हणणार असतील त्याला आक्षेप आहे. नाही ताई ऐका ना, ताई ऐका, हा. आम्ही कधीही कोणाचं व्यक्तिविशेष समर्थन केलं नाही. पण जे हिंदुत्वाचा हनुमान चालीसा म्हणण्याची ती जी कृती आहे, त्या कृतीचं मात्र आम्ही पूर्वी समर्थन केलंय, वर्तमानात देखील समर्थन पण करतो. आम्ही तरी कुठे आक्षेप घेतोय? आम्ही म्हणतोय ना, म्हण ना बाई, करून करून भागलीस, देवपूजेला लागलीस, म्हण. तू रामरक्षा म्हण, तू गणपती स्तोत्र म्हण, तू हनुमान चालीसा म्हण, तू हनुमान स्तोत्र म्हण. पण शिवसेनेला शड्डू ठोकून हनुमान चालीसाला विरोध, हा जो काय बालिशपणा चाललाय ना, त्याला विरोध आहे आमचा. तो बालिशपणा तिने बंद करावा. आज अमरावतीची लोक आपण तुमच्याच माध्यमातून बघतोय, कामाकडे दुर्लक्ष. अहो तुम्ही खासदार आहात ना, कसल्या खासदारकीच्या खाजिनी करताय? काय चाललंय तुमचं? दरवेळेला ह्याच्यात बाहेर आल्या नौटंकी, जेलमधनं बाहेर आल्या नौटंकी, सारखी नौटंकी. बरोबर आहे, कारण वयाच्या 12व्या वर्षातून जे काही केलंय ते रक्तात भिनलंय ना, त्यामुळे ते प्रसिद्धी पाहिजेच. राम कदमजी, तुम्हाला मान्य आहे का हे? कारण मगाशी सुद्धा किशोरीताईंनी बोलताना म्हटलेलं आहे की यांना कुणीतरी मागून चाल देते, चावी देते, म्हणजे थेट आरोप हा तुमच्यावरच होतोय. मुळामध्ये एक पक्ष म्हणून शिवसेनेला अशा प्रकारचे आरोप करणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे, राजकीय अपरिहार्यता आहे. पण देवाचं नाव घेत असेल तर त्याला कोणी आक्षेप घेण्याचं कारण राम कदम साहेब, देवाच्या नावाला आमचा आक्षेपच नाही. कुठल्या मराठी भाषेत बोलावं, कुठच्या मराठी भाषेत बोलल्यास तुम्हाला कळतंय? अहो आक्षेपच नाहीये. ती जी काय करते, उद्धवजींना ललकारते, उद्धवजींनी म्हटलं पाहिजे. मी उद्या म्हटलं तर राम कदमनी पूर्ण राम रक्षा म्हटली पाहिजे. काय गरज काय? तुमचं स्वातंत्र्य, माझं स्वातंत्र्य हे आहे की नाही? मी म्हणणार म्हणून तुम्ही म्हणावं, हे कुठलं आहे? तुमचं स्वातंत्र्य आहे ना, तेव्हा म्हणावं, कधी म्हणावं, कुठे म्हणावं, हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. ते उद्धवजींचं स्वातंत्र्य काढून घ्यायचं हिला कोणी अधिकार दिला? आणि ही कोण आहे? आता मी बोलू? बोला बोला राम कदमजी, बोला. तुम्ही नीट ऐका. सांगते, हनुमान चालीसाला आमचा विरोध नाही, पण तुम्ही जे सांगताय की तिने म्हणताय, मग तिला म्हणायला आम्हाला कुठे आमचं काय प्रॉब्लेम आहे? तिने उद्धवजींचं नाव घेऊन, पक्षाच्या आमच्या प्रमुखाचं नाव घेऊन, आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन मुद्दाम उद्दामपणे जे काय करते ते तिचे चाळे हे बंद नाही होणार. ते आता कोर्ट, पोलीस हे बघतीलच. बोला राम कदमजी. ताई, आपण बोलत असताना मी आपल्यामध्ये व्यत्यय कुठेही आणला नाही. आपण आपल्या पक्षाची भूमिका मांडताय, तो पूर्ण तुमचा अधिकार आहे, आणि मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय. आणि आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की शिवसेना ज्या दिवसापासून काँग्रेस सोबत गेली, राष्ट्रवादी सोबत गेले, त्या दिवसापासून मागच्या 3 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्राच्या जनतेनं काय पाहिलं, खरंच एकदा चाचपणी करावी. प्रत्येक वेळेस हिंदुत्व का सुटतंय आपल्याकडून, याचंही आत्मचिंतन व्हावं ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2,
की राणांना तुमचा आक्षेप आहे, हनुमान चालिसाला तुमचा आक्षेप आहे, की नेमका कशाला आक्षेप आहे? या बाबतीमध्ये राणा महाराष्ट्राच्या दाम्पत्य नौटंकी करणाऱ्या त्याला कपलला आक्षेप आहे. आणि त्यात करून ते कपल वारंवार उद्धवजींचं नाव घेतं, त्याला आक्षेप आहे. राम कदमजी, किशोरीताईंनी स्पष्ट केलेलं आहे, राणा दाम्पत्याच्या नौटंकीला आमचा आक्षेप आहे. उद्धव ठाकरेंवर वारंवार ते टीका करतायत, त्यांच्याविषयी बोलतायत, त्यांच्या विरोधात बोलतायत, यावर आमचा आक्षेप असं म्हणतायत त्या. मी अखेरच्या मुद्द्यामध्ये फक्त 2 मुद्दे सांगेन की जरी करता या ठिकाणी शिवसेनेचे नेते काही सांगत असतील तरी कृतीतून ते दिसत नाही. कृतीतून काय दिसतंय? कृतीतून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागू होत होता का? नव्हता. तरी देखील आकसापोटी आपण सत्तेत आहोत म्हणून तो लावला. हे महाराष्ट्र नाही पाहिलंय का? आपण महाराष्ट्राला जाऊन सरकारवर आपण कसं ठेवतो आहोत आणि म्हणून महाराष्ट्राला पाहिलं नाही का? गुन्हा मागे घेण्याची आपत्ती केंद्रावर आली. काय आम्हाला सांगताय तुम्ही? मुळामध्ये लावला कोणी राजद्रोह? तुम्ही लावला. ते घरातून तरी बाहेर पडला का? नाही. कोणी केला? नापास कोण करताय? हे नापास कोण करताय ते बघा. पास कोणी केला आणि नापास कोणी केला, मग लावला कोणी तर नंतर सांगते. सरकार म्हणून तुम्ही लावाल आणि तो नंतरचा विषय कसा होईल ताई? मुळामध्ये असं आहे की नाही ना रामकर साहेब ऐका, की राणा परिवारानं ऐका, त्यांनी रामरक्षा म्हणावी की पक्षाला जेरी आणलंय हे पूर्ण हिंदुत्व, महाराष्ट्र. काँग्रेस, राष्ट्रवादी ते काय सगळे तुमच्या मुसलमान भरलेले आहेत असं काय ते जे भासवताय. आणि तुमचं उठणं बसणं मात्र मुसलमानांमध्ये सगळ्या बाजूनी आहे. मग तुमची पण भूमिका स्पष्ट करा ना. तुम्ही मुसलमानांच्या कंप्लीट विरोधात आहात की देशद्रोही, देशाच्या विरोधात काम करणाऱ्या मुसलमानांच्या विरोधात आहात? ही भूमिका स्पष्ट करा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे काय संपूर्ण मुसलमान आहेत का? किती आपले मराठी हिंदू नेते आहेत आणि त्यांनी म्हणायला पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे, हे म्हणजे विसंगत वाक्य होत आहे. उजागर रामदूत अतुलित बलधामा, अंजन पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज मेरे, कानन कुंडल केसा, हाथ कानन मुख गहन को साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेजे तात महागठबंधन, विद्यावान चातुर राम काज करवे को आतुर, सुनवे को रसिया, राम लक्ष्मण सीता मन बसिया, विकट रूप धारे लंक जगावा, भीम रूप धारे सुर सहारे, रामचंद्र के काज सवारे, श्री रघुपति की बहुत बड़ाई, तुम तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, प्रभु मुझका मेरी मुखमाई, जगत लाग गए अजर लाई, जो काज जगत के जेते राम दुआरे तुम रखवारे, सब सुख रहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आपे, तीन हाथ प्रतापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जगत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम मंगल ध्यान जोड़ावे, सब पर राम तपस्वी राजा, दीन काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे, चारों युग प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम्हारे, असुर निकंदन राम दुलारे, अष्ट सिद्धि निधि दाता, असवर विघ्न हरि की माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को भावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त आए, और सेवका चिंतन धरे, हनुमत से सर्व सुख रहे, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बल
राजा जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई 7 बार पाठ करे कोई छूटे कोई हनुमान चालीसा होए सिद्ध साखी गोरी सा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हरे पवन तले संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता हनुमान की जय रामचंद्र की जय आरती करना है। एक दृश्य पाहतो दिल्लीतल्या हनुमान मंदिरातली। या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण केलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी हे हनुमान चालीसा पठण केलेला आहे। यावेळेला घोषणा देखील दिल्या गेल्या, जय श्रीराम। आणि आपण पाहतो आहोत ही थेट दृश्य दिल्लीतल्या हनुमान मंदिरातली। राणा दाम्पत्य पुन्हा एकदा आक्रमक होत दिल्लीमधून ठाकरे सरकारच्या विरोधात आवाज उठवता आहेत। हनुमान मंदिरात येण्याच्या पूर्वी आपल्या निवासस्थानाहून निघताना राणा दाम्पत्यानं महाविकास आघाडी सरकारवर, शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती। मात्र आता या हनुमान मंदिरात आल्यानंतर राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण केलं आणि आता आरतीसाठी म्हणून राणा दाम्पत्य मंदिरात थांबलेला आहे। माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असल्याचं देखील आपण पाहतो आहोत। दिल्लीमध्ये आता राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण केलेला आहे। यावेळेला राणा दाम्पत्याचे समर्थक जे आहेत ते देखील मोठ्या संख्येनं मंदिरामध्ये उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत।
राणा दाम्पत्य त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाहून पायी हनुमान मंदिरात गेलं. सोबत काही समर्थक देखील होते. यानंतर कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरात जात राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण केलं. आणि त्याचीच ही थेट दृश्य काही वेळापूर्वी आपण पाहिली. आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरातली. महाराष्ट्र में आपने हनुमान चालीसा पढ़ा तो जेल जाना पड़ा था आपको. यहाँ आज आपने दिल्ली के 400 साल से ज्यादा पुराने मंदिर में आज आपने हनुमान चालीसा का पाठ किया है. राणांचे समर्थक सुद्धा दिल्लीमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं आपण पाहिलेलं होतं. आणि आता या हनुमान मंदिरात येताना मोठ्या संख्येनं राणा दाम्पत्याचे समर्थक सोबत आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी या हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण केलेलं आहे. आरती देखील झाल्याचं आपण पाहिलं. आणि आता त्यानंतर राणा दाम्पत्य मंदिराबाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतो आहोत. जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. आणि राणा दाम्पत्य आता हनुमान चालीसा पठण केल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही सध्या आपण थेट दृश्य पाहतो आहोत दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरातली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि अमरावतीमधले अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केलेला आहे. आपल्या दिल्लीतल्या घरापासून पायी जात कनॉट प्लेस इथल्या या हनुमान मंदिरामध्ये येत राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठण केलं. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत. बाहेर पडल्यानंतर आता राणा दाम्पत्य नेमकी काय प्रतिक्रिया देणार, नेमकं काय बोलणार याचीच उत्सुकता आहे. आपण ही सध्या थेट दृश्य पाहतो आहोत दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या हनुमान मंदिराबाहेरची. अगदी काही मिनिटांपूर्वी राणा दाम्पत्यानं याच हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण केलेलं होतं. तत्पूर्वी आपल्या दिल्लीमधल्या निवासस्थानाहून हनुमान मंदिराकडे जाण्यापूर्वी राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर थेट टीका केलेली होती. आता मंदिराबाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्य नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सब एक साथ आ जाइए, सब साथ में रहोगे. कैमरा कैसे देखेगा? एक साथ आ जाओ सब लोग. मैडम आगे आप पीछे हो जाओ. मैडम क्या मांगा आपने हनुमान जी से? अब करप्शन के विरुद्ध में युद्ध लड़ूंगी और उद्धव ठाकरे ये पूरा करप्शन की लंका लेके महाराष्ट्र में है, तो इस करप्शन लंका के विरुद्ध में अब युद्ध होगा. मुझे लगता है वो हिंदुत्व विरोधी उद्धव ठाकरे हैं. अगर थोड़ी भी विचारधारा अभी भी हिंदू की बाकी होगी तो आज वो अपनी रैली में हनुमान चालीसा पढ़कर वो शुरुआत करेंगे. नहीं तो हम तो युद्ध के मैदान में उतर ही गए हैं
और पूरी करप्शन की जो लंका उनकी बीएमसी के माध्यम से और महाराष्ट्र में चल रही है उसके विरोध में हम लड़ेंगे। मुझे लगता है कि भगवा पहनकर ये कोई मैसेज नहीं, ये मेरे धर्म का प्रचार प्रसार है। मेरी पीढ़ी ने पहले भी किया है, हम भी करेंगे और मेरी आने वाली पीढ़ी भी करेगी। आपने जब महाराष्ट्र में अंदाज तो बाड़ा साहब के साथ ही चले गया, ये बेअंदाज लोग रह गए हैं और हिंदू विरोधी लोग यहाँ रह गए और इनकी जो करप्शन की लंका है उसे खत्म करने के लिए ये युद्ध में उतरी हूँ और इनको खत्म करके ही सांस लूंगी। मैडम वहाँ जब हनुमान चालीसा आपने किया था तो जेल हुई थी, यहाँ जो हनुमान चालीसा हुआ है इससे जो आपकी मनोकामना है वो लगता है आपने महाराष्ट्र में जब हनुमान चालीसा का पाठ किया तो जेल हुई, यहाँ आज आपने हनुमान चालीसा का पाठ किया है, क्या मुझे लगता है जहाँ जहाँ केंद्र सरकार है वो हर राज्य में धर्म का प्रचार प्रसार करने के लिए कहीं मनाही नहीं है। यहाँ सिक्योरिटी भी दी गई, यहाँ प्रोटेक्शन भी दी गई और सेफली मंदिर तक भी लाया गया और हनुमान चालीसा भी हुआ और आरती भी हुई। आगे की क्या योजना है? आगे की योजना क्या है? आगे की क्या योजना? यही करना चाहती थी, धर्म के प्रचार प्रसार के लिए रोड का टैक्स हर कोई देता है और जो करप्शन की लंका लेके बैठे हैं उद्धव ठाकरे, उसे मुंबई महानगर पालिका जो बीएमसी है मुंबई की, हनुमान भक्त और राम भक्त उन्हें गाड़ने का काम इस बार करेंगे। योजना क्या है आपकी? मुझे लगता है मैं जंग की मैदान में उतरी हूँ और करप्शन जो लेकर उद्धव ठाकरे पिछले 2 पीढ़ियों से महाराष्ट्र में बीएमसी के माध्यम से बैठे हैं, वो जब तक करप्शन की लंका खत्म नहीं करेंगे तब तक मैं सांस नहीं लूंगी। कह रहे हो यार? नहीं, सिग्नल करेंगे। मॅडम ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केतकीनं फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती। या प्रकरणी केतकी विरोधात कळव्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानुसार आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। केतकी चितळेवर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय। केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात केतकीनं फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचा दावा होतो आहे। या प्रकरणी आता केतकीच्या विरोधात कळव्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय बघा कोण हे बघा दुर्लक्ष करा। काही व्यक्ती हिमालय एवढ्या असतात, काही व्यक्ती या सूर्याच्या तेजा इतका तळपत असतात। सूर्यावरती थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सूर्याचं महत्त्व कमी होत नाही। हे नशेबाज लोक आहेत सगळे, यांना एक वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे। दुर्लक्ष केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात। खिडकी उघडली काय ते हवा आली काय तर हवेवर वाहून जाते। संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिलेली होती। शूद्र किडे देशात खूप आहेत, अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या संदर्भात दिलेली होती। राज्याच्या पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचं समजतं आहे। 78 पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या होणार असल्याचं समजतंय। 2 वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदली होणार असल्याची माहिती मिळतेय। मात्र या अधिकाऱ्यांना पसंतीचं ठिकाण द्यायला विचारून प्रशासन बदली करणार असल्याचं समजतं आहे। राज्यातल्या पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळतेय। तब्बल 78 पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती मिळतेय। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, राज्यात जेव्हा नवीन सरकार आलं महाविकास आघाडीचं,
त्याआधी किंवा त्यानंतर काही असे लोक आहेत की काही असे अधिकारी आहेत की जे अजूनही त्याच पदावरती कायम आहेत आणि हे नियमाला धरून नाहीये. कारण का जर प्रशासनाचा विषय बघितला किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न बघितला तर कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की जे अधिकारी आहेत ते 2 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी राहतील तर ते राहू शकत नाही. कारण त्यामुळे मग समाजाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे समस्या निर्माण होऊ शकतात. कारण का अधिकारी मग एकाच ठिकाणी राहिले तर त्यांचं त्या ठिकाणी वलय निर्माण होतं, ते त्या ठिकाणी स्वतःचं एक दम बसवतात, अशी वेगवेगळी जी कारणं आहेत. त्यामुळे सरकारने किंवा या सगळ्या ज्या नियमावलीमध्ये एकाच ठिकाणी 2 ते 3 वर्षाचा काळ जो आहे तो काढू शकत नाही. ही सर्व बाब लक्षात घेता 78 पोलीस असे आहेत ज्यांना राज्य सरकारने नोटीस पाठवलेली आहे की तुमचे 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, यामुळे तुम्ही तुमचं पसंतीचं ठिकाण जे आहे ते द्यावं आणि त्यानुसार तुमची बदली करण्यात येईल. 3 पसंतीचे ठिकाण या पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांना द्यायचे आहेत आणि राज्यभरात सर्वच जिल्ह्यातील हे पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक आहेत त्यांना ही अशा पद्धतीनं पसंती द्यायची आणि त्यामुळे त्यांची बदली होईल. यात आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी यात बरेच असे अधिकारी आहेत, जवळपास 65 असे अधिकारी आहेत जे कोविड काळामुळे त्यांची बदली झालेली नाही किंवा कोविड काळ होता यामुळे ते तिथेच होते. जवळपास एक अधिकारी जो आहे तो किमान 3 ते 4 वर्ष कमीत कमी एकाच पदावरती आहे. अशा या सगळ्या लोकांची लिस्ट काढण्यात आलेली आहे आणि लवकर त्यांची मोठ्या प्रमाणात बदली केली जाईल. अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. सिंहगडावर थोडक्यात एक दुर्घटना टळलेली आहे. सुदैवानं पर्यटकांचा जीव वाचलेला आहे. कठड्याला पर्यटकांनी भरलेली बस आदळल्याचा प्रकार घडलाय. मात्र कठडा मजबूत असल्यानं पर्यटकांचा जीव वाचलाय. हा कठडा जर तुटला असता तर कदाचित मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. 8 दिवसात 3 वेळेला असे अपघात झाल्याची बाब देखील आता समोर येते. सिंहगडावरून खाली येण्यासाठी आणि सिंहगडावर जाण्यासाठी ई बसेसची सोय आता केली गेलेली आहे. मात्र या ई बसेसच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. त्यामुळे आता प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, सिंहगडावर जाणारे पर्यटक थोडक्यात वाचल्याचं समोर येतं आहे. थोडक्यात एक दुर्घटना मोठी टळलेली आहे. काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, गेले काही दिवस सिंहगडावर जाणारे जे पर्यटक आहेत यांच्या खासगी वाहनांना बंदी करून पायथ्यापासून त्यांना इलेक्ट्रिक बसेस ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आणि वरती कुणालाही खासगी वाहन घेऊन जाता येत नव्हतं. मात्र गेले 15 दिवस सातत्यानं ओरड होत होती या इलेक्ट्रिक बसेस ज्या आहेत त्या गडावरती चढू शकत नाहीत किंवा चढावर या बसेस खाली येतात उलट्या दिशेनं आणि पर्यटकांचा जीव धोक्यात येतो. भरलेल्या बसेस अनेकदा अर्ध्या घाटामध्ये रिकाम्या करून पर्यटकांना तिथं सोडलं जातं. वरती गाड्या खासगी सोडण्यात येत नसल्यामुळं पर्यटकांना पायी जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आणि काल परवा गेले 2 दिवस सातत्यानं त्या ठिकाणी अपघात होत आहेत. घाटात बस जी आहे ती वळताना पूर्ण वळत नाही आणि परिणामी अडकून राहते. काल तर संध्याकाळी PMPML ची ई बस जी आहे ती वळताना कठड्याला धडकली आहे. सुदैवानं कठडा जो आहे तो मजबूत असल्यामुळं बस पुन्हा रस्त्यावरती आली. मात्र जर या कठड्यावरून खाली गेली असती गाडी तर थेट आतकरवाडीची दरी जी आहे तिकडे गाडी जाऊन मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवानं तसं झालं नाही. त्याच्यामुळे आता प्रवाशांकडून मोठा संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय पर्यटकांकडून आणि तातडीने PMPने या बसेस ज्या आहेत त्या बदलून दुसरी व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांकडून होते. कारण या सगळ्या एकूण योजनेमुळं वन विभाग आणि PMPMLच्या योजनेमुळं पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पण वैभव, या सगळ्या प्रकारांची दखल PMPML प्रशासनानं घेऊन काही याबद्दलची कार्यवाही तातडीनं करण्यासंदर्भात पावलं उचलण्याचं ठरवलंय का? काही माहिती या संदर्भात मिळू शकली आहे का? PMPML कडे वारंवार गेल्या आठवड्याभर या संदर्भातल्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या होत्या आणि चालकांनी केलेल्या होत्या. PMPML कडून या इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी चालकांना विशेष असं प्रशिक्षण पुन्हा दिलं जाईल एवढंच फक्त स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र या बसेस खरंच गडावर जाण्याच्या क्षमतेच्या आहेत का किंवा तितक्या चढाचा रस्ता जो आहे तो या बसेस पर्यटकांना घेऊन पार करू शकतात का, या तांत्रिक मुद्द्यावर मात्र अजून PMPMLनं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बिलकुल वैभव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये आई वडिलांनी आपल्या 11 वर्षांच्या मुलाला 2 वर्ष एका खोलीत 22 कुत्र्यांसोबत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। या प्रकरणी मुलाच्या आईला पुन्हा ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर वडील संजय लोधरिया फरार आहे। घरातील कुत्र्यांना नेता येऊ नये म्हणून घराला लॉक करून चावी देत नसल्यानं पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलाय। दरम्यान रात्रभरात इथल्या 15 कुत्र्यांना बाहेर काढण्यामध्ये आलेला आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।